Welcome to Guruvarya Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. हॅलो फ्रेंड्स, मी तुमची विज्ञानची शिक्षिका वैष्णवी पाटील. स्वागत आहे तुमचं गुरुवर्या अकॅडमी मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या सेशन मध्ये आपला जो काही विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 आहे त्याचा जो काही तिसरा पाठ आहे ज्याचे नाव आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 तो आपण अगदी व्यवस्थितपणे समजून घेतलेला आहे आणि मी आशा करते की तो तुम्हाला व्यवस्थितपणे समजला आहे. ठीक आहे, तर आजच्या सेशन मध्ये आजच्या भागामध्ये आपण त्या तिसऱ्या पाठाचा जो काही स्वाध्याय आहे तो आपण पाहणार आहोत. तर आता आपण आपल्या या स्वाध्यायाला सुरुवात करूया. इथे आपल्याला पहिला प्रश्न दिला गेला आहे तो म्हणजे खालील तक्ता पूर्ण करा. तर इथे हा तक्ता तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पाहायला मिळेल. तर त्यामध्ये त्यांनी इथे जो काही फरक दिला गेला आहे कशामध्ये, तर अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन याच्यामध्ये, तर एक फरक आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये ऑलरेडी दिला गेलेला आहे आणि दुसरा फरक आपल्याला लिहायचा होता. तर तो तक्ता आपण इथे व्यवस्थितपणे पूर्ण केलेला आहे, तो आपण आता समजून घेऊया. ठीक आहे, तर जो काही पहिला मुद्दा आहे अलैंगिक प्रजननाचा तो म्हणजे कोणता, तर त्यातील पहिला मुद्दा आहे काय, तर कायिक पेशीच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन म्हणतात. तर लैंगिक प्रजननामध्ये काय होतं, तर युग्मकांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास लैंगिक प्रजनन असे म्हटले जाते. ठीक आहे, तर दुसरा मुद्दा आपण आता समजून घेऊया. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे लैंगिक प्रजननासाठी केवळ एकाच सजीवाची आवश्यकता असते. तर आपण लैंगिक प्रजनन पाहत असताना पाहिले होते काय की लैंगिक प्रजनन करण्यासाठी फक्त एकच जनक पेशीची गरज असते आणि ती जनक पेशी काय करते, ती स्वतःचं अलैंगिक प्रजनन करून दुसरा सजीव निर्माण करते. ओके, त्यानंतर लैंगिक प्रजननामधला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे कोणता, तर लैंगिक प्रजननासाठी नर जनक आणि मादी जनक अशा 2 जनकांची आवश्यकता असते. तर लैंगिक प्रजननामध्ये तर वेगवेगळे 2 युग्मजक असतात, युग्मक असतात आणि ते युग्मक म्हणजे काय, तर स्त्री युग्मक आणि पुंयुग्मक हे 2 असतात. आणि त्यामुळे तिथे दुसरा मुद्दा असा येतो की लैंगिक प्रजननासाठी नर जनक आणि मादी जनक अशा 2 जनकांची आवश्यकता असते. ओके, त्यानंतर आता आपण पुढे पाहूया. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे कोणता, तर लैंगिक प्रजनन हे फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते. जे काही अलैंगिक प्रजनन आहे ते फक्त आणि फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते. तर या उलट जे काही लैंगिक प्रजनन आहे हे सूत्री विभाजनाच्या आणि अर्धसूत्री विभाजनाच्या मदतीने होते. म्हणजे यामध्ये जे काही पेशी विभाजनाचे दोन्ही प्रकार आहेत याच्यामध्ये सामावले जातात किंवा याच्यामध्ये घडतात. ओके, त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे चौथा मुद्दा तो म्हणजे कोणता, अलैंगिक प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीय दृष्ट्या तंतोतंत जनकासारखा असतो. कारण यांच्यामध्ये काय होत नाही, अर्धगुणसूत्री विभाजन होत नाही आणि त्यामुळेच या अलैंगिक प्रजननामध्ये तयार होणारा जो काही नवीन जीव असतो तो जनुकीय दृष्ट्या तंतोतंत त्या जनक पेशीसारखा दिसतो. ठीक आहे, चौथा मुद्दा कशातला, तर लैंगिक प्रजननामधला. तर त्यामध्ये लैंगिक प्रजननाने तयार होणारा जो काही नवीन जीव असतो तो जनुकीय दृष्ट्या जनकापेक्षा जनक पेशीपेक्षा कसा असतो, वेगळा असतो. कारण हे तसेच आहे कारण त्याच्यामध्ये अर्धगुणसूत्री विभाजन होते आणि त्यामध्ये त्याचे पुनःसंयोजन होते. ठीक आहे, तर आता आपण पुढचा मुद्दा पाहूया. तो म्हणजे कोणता, तर द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकायन, खंडीभवन, पुनर्जनन, शाकीय प्रजनन, बीजाणू निर्मिती इत्यादी प्रकारे विविध सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन केले जाते. तर तशाच पद्धतीने लैंगिक प्रजनन केवळ 2 टप्प्यात केले जाते. अर्धगुणसूत्री विभाजनाने युग्मके तयार करणे आणि नंतर या एकगुणित युग्मकांच्या फलनाने द्विगुणित युग्मनस तयार करणे. लैंगिक प्रजननात इतर प्रकार नसतात. तर जशा पद्धतीने अलैंगिक प्रजननाचे वेगवेगळे प्रकार आहेत तशा पद्धतीने आपल्याला या उलट परिस्थिती लैंगिक प्रजननामध्ये पाहायला मिळेल. ते म्हणजे काय, तर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की या लैंगिक प्रजननामध्ये फक्त 2 टप्पे असतात आणि त्यातील पहिला टप्पा म्हणजे काय, तर पहिला टप्पा म्हणजे अर्धगुणसूत्री विभाजनाने युग्मक तयार केली जातात आणि यानंतर काय केले जाते, तर
एकगुणित युग्मकांच्या फलनामुळे, फलन या प्रक्रियेमुळे काय होते, द्विगुणित युग्मनस तयार होतो आणि लैंगिक प्रजननात इतर प्रकार मात्र आढळत नाही. ठीक आहे. तर आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. इथे आपला जो काही पहिला प्रश्न होता ज्यामध्ये आपल्याला तक्ता पूर्ण करायचा होता तो आपण केलेला आहे. पुढील प्रश्न आता आपण समजून घेऊया. ओके. पुढील प्रश्न आहे रिकाम्या जागा भरा, म्हणजेच काय, फिल इन द ब्लँक्स. ओके. तर या रिकाम्या जागा भरण्यासाठी तुम्हाला तुमचा जो काही पाठ आहे तो पाठ अगदी व्यवस्थितपणे वाचून घ्यावा लागेल आणि समजूनही घ्यावा लागेल. ठीक आहे. तर मानवी शुक्रपेशींची निर्मिती डॅश डॅश या अवयवात होते. तर मानवी पुरुष प्रजनन संस्थेचे जे काही महत्वाचे अवयव होता तो म्हणजे कोणते, तर वृषण. तर या वृषण या अवयवामध्येच काय होते, या शुक्रपेशींची निर्मिती होते. ठीक आहे. पुढची रिकामी जागा आहे ती म्हणजे कोणती, तर मानवामध्ये डॅश डॅश हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते आणि याचे उत्तर आहे वाय हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते. कारण एक्स हे गुणसूत्र स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये कसे असते, कॉमन असते. ठीक आहे. त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे ई आणि ती रिकामी जागा काय आहे आपण आता पाहूया. पुरुष आणि स्त्री जनन संस्थेमध्ये डॅश डॅश ची ग्रंथी समान असते. तर पहा, पुरुष आणि स्त्री जनन संस्थेमध्ये एकही ग्रंथी समान नाही, पण जे काही पुरुष ग्रंथीमधल्या काउपर ग्रंथी आहेत त्यांचे आणि तशाच पद्धतीने ज्या काही स्त्री प्रजनन संस्थेमधल्या मूत्रगंधी ग्रंथी आहेत ज्यांना आपण बार्थोलिन ग्लँड्स म्हणतो, यांचे जे काही कार्य आहे ते जवळपास सारखे आहे. त्यामुळे या दोन ग्रंथी जवळपास समान आहेत असं म्हणायला हरकत नाही, पण पूर्णतः त्या ग्रंथी समान नाही. त्यामुळे इथे काय येईल, तर स्त्री आणि पुरुष जनन संस्थेमध्ये एकही ग्रंथी समान नाही. ठीक आहे. त्यानंतर जे पुढील रिकामी जागा आहे ती म्हणजे भ्रूणाचे रोपण डॅश डॅश या अवयवामध्ये होते. आपण स्त्री प्रजनन संस्था शिकताना हा जो काही भाग आहे तो व्यवस्थितपणे समजून घेतला होता. तर तुम्हाला आठवते का, मी तुम्हाला म्हटले होते की जे काही पिशवीसारखा भाग दिसतो तिथेच काय होते, भ्रूणाचे रोपण होते, तिथे त्याची वाढ होते, त्याचा विकास होतो आणि पुढे तिथूनच काय होतो, त्या बाळाचा जन्म होतो. आणि तो अवयव म्हणजे काय, तर तो अवयव म्हणजे गर्भाशय. ओके. त्यानंतर पुढील जो काही रिकामी जागा आहे ती म्हणजे काय, तर भिन्न पेशींच्या म्हणजे युग्मकांच्या संयोगाशिवाय डॅश डॅश हे प्रजनन घडून येते. तर असे प्रजनन ज्या प्रजननामध्ये युग्मकांचा समावेश नसतो म्हणजे काय झाले, तर ते अलैंगिक प्रजनन असते, कारण त्यांच्यामध्ये युग्मकांचा समावेश नसतो. ठीक आहे. त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे उ, ते म्हणजे काय, शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो, हे प्रजनन डॅश डॅश प्रकारचे आहे. तर आपण बऱ्याचशा जे काही अलगी ज्याला आपण शैवाळ म्हणतो त्यांच्यामध्ये हे खंडीभवन हे प्रजननाचा प्रकार पाहिला आहे आणि त्यामध्ये आपण काय पाहिले की त्यांच्या शरीराचे बरेचसे छोटे छोटे तुकडे होतात आणि त्या तुकड्यांपासून नवीन सजीव तयार होतो आणि तो स्वतंत्र असं त्याचे जीवन जगायला सुरुवात करतो. त्यानंतर शेवटची रिकामी जागा आहे ती म्हणजे काय, तर पराग कोशातील कोष्टकांमध्ये डॅश डॅश विभाजनाने परागकण तयार होतात. तर जशा पद्धतीने युग्मक निर्मिती होत असताना काय होते, अर्धसूत्री विभाजन होते, तशाच पद्धतीने परागकोशातील कोष्टकांमध्ये देखील अर्धसूत्री विभाजन होऊन परागकण तयार होतात. आणि कारण परागकण किंवा मग जे काही त्या फुलांमधली जी काही पेशी असते, अंडपेशी असते, हे दोन सुद्धा काय आहेत, त्या फुलांमधील किंवा वनस्पतींमधील युग्मक आहेत. त्यामुळे यांच्यामध्ये सुद्धा काय होईल, अर्धगुणसूत्री विभाजन झालेले आपल्याला काय पाहायला मिळेल. तर फ्रेंड्स, इथे आपला जो काही रिकाम्या जागा भरा हा प्रश्न होता तो संपतो. आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. ठीक आहे. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 आणि यामध्ये आपल्याला एक परिच्छेद दिला गेला आहे आणि त्या परिच्छेदामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कंसात दिलेले जे काही शब्द आहेत तर त्या शब्दांचा वापर करून आपल्याला तो परिच्छेद पूर्ण करायचा आहे. ठीक आहे. तर आता आपण तो परिच्छेद पूर्ण करायला सुरुवात करूया. अंडाशयातील पुटिकेची वाढ डॅश डॅश या संप्रेरकामुळे होते.
आणि इथे येते पुटिका ग्रंथी. हे आपण कधी पाहिले होते आठवते का तुम्हाला? हे आपण आर्तवचक्र म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतो, तर ते शिकत असताना किंवा ज्याला आपण काय म्हणतो ऋतुचक्र म्हणतो, ते पाहत असताना या सर्व ग्रंथींची माहिती आपण व्यवस्थितपणे समजून घेतलेली आहे. ठीक आहे, तर आता आपण हा परिच्छेद पूर्ण करूया. ही पुटिका इस्ट्रोजन स्त्रवते. इस्ट्रोजनच्या प्रभावामुळे डॅश डॅश वाढ होते आणि पुनर्निर्मिती होते. कशाची? तर एका पुटिकेसह त्यातील अंडपेशीची वाढ होते आणि त्याची पुनर्निर्मिती होते. डॅश डॅश संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटिकेच्या उर्वरित भागापासून डॅश डॅश तयार होते. तर पित्तपिंडकारी संप्रेरकामुळे काय होते? तर पूर्ण वाढ झालेली जी काही पुटिका असते तर ती पुटिका काय करते? फुटते आणि त्याच्यातून अंडाशय बाहेर येतो. पित्तपिंडकारी संप्रेरक म्हणजे काय? तर ल्युटेनायझिंग हॉर्मोन. ओके, तर ते इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके स्त्रवतात. या संप्रेरकांच्या प्रभावाखाली काय होते? गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्त्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हा जो काही पॅराग्राफ म्हणजे परिच्छेद पूर्ण करण्याचा जो काही प्रश्न होता तो आपण अगदी व्यवस्थितपणे पूर्ण केलेला आहे. आता आपण पुढील प्रश्नाकडे वळायला काहीही हरकत नाही. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 आणि यामध्ये आपल्याला थोडक्यात उत्तरे लिहायची आहेत. तर त्यातील पहिला प्रश्न आहे एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे प्रकार सदोहरण स्पष्ट करा. तर या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर यामध्ये आपल्याला जे काही एकपेशीय सजीव आहेत त्यांच्यामधलं अलैंगिक प्रजनन आहे तर त्याला उदाहरणासहित आपल्याला स्पष्ट करायचे आहे. ठीक आहे, तर हे जे काही अलैंगिक प्रजनन आहे कशामधील? एकपेशीय प्राण्यांमधील. तर त्या प्रजननाच्या विविध पद्धती सजीवांमध्ये आढळतात. त्यातील पहिली पद्धत म्हणजे काय? तर द्विविभाजन. तर या द्विविभाजनामध्ये काय घडते हे आपण आता समजून घेऊया. ठीक आहे, तर या प्रकारात जनक पेशीचे 2 समान भागात विभाजन होते, त्यामुळे 2 नवजात पेशी तयार होतात. हे विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने होते. तर हे जे काही द्विविभाजन आहे याच्या नावातच त्याची जी काही प्रक्रिया आहे ती दडलेली आहे, लपलेली आहे. द्वि म्हणजे काय? 2. विभाजन म्हणजे काय? तर 2 भाग होणे आणि ज्या प्रक्रियेद्वारे एखाद्या सजीवाचे 2 भाग होतात त्यालाच आपण द्विविभाजन असे म्हणतो. ठीक आहे, तर ज्यावेळी अनुकूल परिस्थिती असते आणि मुबलक अन्न उपलब्ध असते अशा वेळी या पद्धतीचा वापर केला जातो. जीवाणू आदी जीव दृश्य केंद्रकी पेशीतील तंतुनिका आणि हरित लवके ही पेशी अंग काय करतात? द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करत असतात. तर विभाजनाच्या अक्षाप्रमाणे वेगवेगळ्या आदी जीवांमध्ये द्विविभाजनाचे पुढील प्रकार आहेत. तर जे काही आदी जीव आहेत त्यांना आपण प्रिमिटिव्ह ॲनिमल्स म्हणतो. मग त्यांच्यामध्ये बरेचसे एकपेशीय सजीव येतात आणि त्या एकपेशीय सजीवांमध्ये काय होते? तर त्यांच्या विभाजनाचा जो काही अक्ष आहे, विभाजनाचा अक्ष म्हणजे काय? तर ते ज्या ठिकाणाहून स्वतःला विभाजन घेत असतात तर तो म्हणजे काय झाला? त्यांचा विभाजनाचा अक्ष झाला. ठीक आहे, तर त्या विभाजनाच्या अक्षावरून काय होतात? तर या द्विविभाजनाचे जवळपास 2 प्रकार पडतात. 2 ते 3 प्रकार पडतात. ते कोणते कोणते आहेत हे आता आपण पाहूया. पहिला प्रकार आहे साधे द्विविभाजन. कोणत्याही अक्षातून विभाजन होते आणि याचं उदाहरण म्हणजे काय? तर अमिबा. अमिबा हा जो काही एकपेशीय प्राणी आहे त्याला ठराविक असा आकार नसतो, त्यामुळे त्याचं जे काही विभाजन आहे ते कोणत्याही अक्षातून होते. त्यामुळे कोणत्याही अक्षातून जे काही विभाजन होते त्याला साधे द्विविभाजन म्हणतात आणि याचे उदाहरण म्हणजे काय? तर अमिबा. ठीक आहे, तर आता आपण पुढील द्विविभाजनाचा प्रकार पाहूया. ठीक आहे, तो म्हणजे कोणता? उभे द्विविभाजन. आणि उभ्या अक्षातून विभाजन ज्या सजीवांमध्ये होते, ज्या एकपेशीय सजीवांमध्ये होते तर त्यांच्यामध्ये हे उभे द्विविभाजन आढळते आणि याचे उदाहरण म्हणजे काय? तर युग्लिना. युग्लिना या प्राण्यामध्ये काय होते? तर या युग्लिना या प्राण्यामध्ये त्याच्या विभाजनाचा जो काही अक्ष असतो तो उभा असतो आणि त्यामुळे त्याचे 2 भाग पडतात. ओके, त्यानंतरचा जो काही अलैंगिक प्रजननाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कोणता? तर बहुविभाजन. हा प्रकार सुद्धा अमिबा या प्राण्यामध्ये घडलेला किंवा त्याच्यामध्ये हे अलैंगिक प्रजनन झालेले आपल्याला पाहायला मिळते. तर बहुविभाजन म्हणजे काय? तर प्रतिकूल परिस्थितीत जेव्हा अन्न अपुरे असते तर पूर्वीचे जे काही
द्विविभाजन होते ते कोणत्या परिस्थितीत घडत होते, तर ते अनुकूल परिस्थितीत घडत होते. पण हे जे काही बहुविभाजन आहे ते कोणत्या परिस्थितीत घडत आहे, तर ते प्रतिकूल परिस्थितीत घडत आहे. म्हणजे ज्या वेळेला त्या सजीवाला किंवा आदिजीवाला काय होते, त्याचं प्रजनन करण्यासाठी अन्न मिळत नाही, पोषण मिळत नाही, पाणी मिळत नाही, अशा वेळेला काय होते, तर हे बहुविभाजन होते. ठीक आहे. अशा वेळी अमिबा संरक्षक कवच तयार करतात. पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते, त्यामुळे अनेक केंद्रके तयार होतात. मग पेशीद्रव्याचे हे विभाजन होते आणि अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात. प्रतिकूल परिस्थितीत ते पुटिकेतच राहतात. ज्यावेळी अनुकूलता असते अशा वेळी पुटी फोडून अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात. तर ते कशा पद्धतीने पडतात आपण आता पाहूया. तर इथे तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता, हा जो काही जनक अमिबा आहे तो काय करतो, स्वतः भोवती संरक्षणात्मक एक थर तयार करतो, ज्याला आपण पुट्टी म्हणतो. आणि ह्या संरक्षणात्मक थरामध्ये तो बरेचसे छोटे छोटे अमिबा पेशी बनवतो. आणि जेव्हा केव्हा त्याला अनुकूल परिस्थिती मिळते, म्हणजे त्याला पुरेसं पोषण मिळतं, अन्न मिळतं, त्या प्रसंगी तो काय करतो, तर ती पुट्टी फोडून तोडून त्याच्यातून हे छोटे छोटे अमिबा बाहेर काढतो. ठीक आहे. तर त्यानंतरचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे कोणता, तो म्हणजे कलिकायन. ठीक आहे. कलिकायन काय असते हे आपण आता पाहूया. किण्व कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. प्रथम जनक पेशी सूत्र विभाजनाने 2 नवजात केंद्रके तयार होतात. या पेशीला बारीकसा फुगवटा किंवा कलिका येते. 2 नवजात केंद्रकांपैकी एक केंद्रक काय करतो, कलिकेमध्ये शिरतो. कलिकेची योग्य वाढ होते आणि त्यानंतर जनक पेशीपासून वेगळी होऊन स्वतंत्र नवजात किण्व पेशी म्हणून वाढू लागते. किण्व म्हणजे काय, तर ईस्ट. तर जशा पद्धतीने आपल्या वातावरणामध्ये जे काही हानिकारक आदिजीव असतात, तशाच पद्धतीने आपल्यासाठी उपयोगाचे देखील आदिजीव असतात. त्यांच्याच पैकी हा किण्व एक आहे. तर हा किण्व आपण कशासाठी वापरतो, किण्व हा आपण बरेचसे डेअरी प्रोडक्ट्स आहेत, बरेचसे काय बेकरी प्रोडक्ट्स आहेत, त्यांच्यामध्ये हे आपण वापरतो. ठीक आहे. तर कशा पद्धतीने किण्व प्रक्रिया होते ती तुम्ही इथे पाहू शकता. यानंतरचा पुढील प्रश्न आहे तो म्हणजे कोणता, तर IVF ही संकल्पना स्पष्ट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, IVF म्हणजे काय, तर इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो म्हणजे असजीव वस्तूंमध्ये किंवा असजीव गोष्टींमध्ये फर्टिलायझेशन करणं म्हणजेच फलन करणं. मग ही इन विट्रो फर्टिलायझेशन काय आहे हे आपण समजून घेऊया. IVF म्हणजे काय, तर इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे शरीराबाहेर फलन. आधुनिक वैद्यकशास्त्रातील हे तंत्रज्ञान ज्यांना मूल हवे आहे अशा आपत्तीहीन दाम्पत्यासाठी वापरण्यात येते. तर जे काही मॉडर्न सायन्स आहे, ज्याला आपण काय म्हणतो, आधुनिक तंत्रज्ञान म्हणतो, तर याने बरेचशी प्रगती केली आहे. आणि त्यामध्ये काय होते, तर ही जी काही IVF संकल्पना आहे, IVF ही जी काही प्रक्रिया आहे, याद्वारे काय केले जाते, तर जे काही आपत्तीहीन दाम्पत्य आहेत, ज्यांना मूल हवे आहे पण होत नाहीये, त्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्यामध्ये काहीतरी कमी आहे, तर त्यांच्यासाठी ही IVF ही संकल्पना वापरली जाते. ठीक आहे. तर काय होते, तर शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे या कारणांवर मात करण्यासाठी हे तंत्र वापरतात. आणि मग मातेची अंडपेशी काढून ती काच नलिकेत ठेवली जाते. त्यानंतर पिताच्या शुक्रपेशी सोडून काच नलिकेतच फलन केले जाते आणि हे फलित झालेले युग्मनज नंतर मातेच्या गर्भाशयामध्ये रोपण केले जाते आणि अशा तंत्राने काय करता येते, अपत्य प्राप्ती करता येते. ओके. तर IVF म्हणजे काय हे तुम्हाला समजले. तर आता आपण पुढचा जो काही प्रश्न आहे तो पाहूया. पुढचा प्रश्न आहे, लैंगिक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या एज मध्ये आहोत, म्हणजे तुम्ही ज्या एज मध्ये आहात त्या एज मध्ये काय असतं, तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहित नसतात. मग त्यावेळेला आपले जे काही लैंगिक आरोग्य आहे ते राखण्यासाठी आपण कोणती काळजी घ्यायला हवी हे आपल्याला इथे या प्रश्नामध्ये लिहायचं आहे. तर ते आपण आता समजून घेऊ. ओके. तर शरीरातील इतर संस्थांप्रमाणेच प्रजनन संस्था ही देखील एक संस्थाच आहे. सर्वप्रथम लैंगिक आरोग्याविषयी योग्य आणि शास्त्रीय माहिती असायला हवी. शरीराची स्वच्छता याबरोबर लैंगिक दृष्टिकोनाबाबत मनाची स्वच्छता हेही आरोग्याचे लक्षण आहे. लैंगिक संबंधाच्या बाबतीत जागरूकता ठेवावी. नको ते कोवळ्या वयात याबाबत प्रयोग करण्याने लैंगिक आरोग्य कायमस्वरूपी बदलू शकते.
त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात ठेवा। तशाच पद्धतीने मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता, गुप्तांगाची स्वच्छता या गोष्टी वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत। समाजात वावरताना कोणत्याही परिस्थितीत लैंगिक आजारापासून दूर राहावे। बरेचसे लैंगिक आजार आहेत, तर त्या लैंगिक आजारापासून दूर राहण्यासाठी काय आपले जे काही लैंगिक पार्टनर आपण म्हणतो, जोडीदार म्हणतो, तर ते सतत बदलायला नको आहेत आणि अशा बऱ्याचशा गोष्टींची काळजी घेऊन आपण आपले जे काही लैंगिक आरोग्य आहे ते अगदी व्यवस्थितपणे ठेवू शकतो। ठीक आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे तो म्हणजे कोणता, तर अथर्व चक्र म्हणजे काय आणि अथर्व चक्राचे काय करा, संक्षिप्त वर्णन करा। तर अथर्व चक्र यालाच आपण काय म्हणतो, ऋतुचक्र म्हणतो आणि त्यालाच आपण मेन्स्ट्रुअल सायकल देखील म्हणतो। ठीक आहे। तर हे अथर्व चक्र म्हणजे काय असते, तर स्त्री प्रजनन संस्थेत दर 28 ते 30 दिवसांच्या कालावधीमध्ये होणाऱ्या बदलांची पुनरावृत्ती म्हणजेच अथर्व चक्र। तर जशा पद्धतीने पुरुषांमध्ये म्हणजे मुलांमध्ये काय होते, वयाच्या 10व्या ते 12व्या वर्षी त्यांच्यामध्ये शुक्राणू निर्मितीची प्रक्रिया सुरुवात होते, तशाच पद्धतीने मुलींमध्ये वयाच्या 10व्या ते 17व्या वर्षापर्यंत काय होते, त्यांच्या शरीरामध्ये बरेचसे बदल घडत असतात आणि त्या बदलांपैकी एकच म्हणजे काय, तर अथर्व चक्र। ओके। तर काय होते यामध्ये, तर जी काही पुटिका ग्रंथी आहे तर ती पुटिका ग्रंथी संप्रेरक, पित्तपिंडकारी संप्रेरक ही 2 पियुषिकेतून स्त्रवणारी आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ही अंडाशयातून स्त्रवणारी संप्रेरके अशी 4 संप्रेरके या चक्राचे नियंत्रण करतात। तर अथर्व चक्र पाहत असताना आपण हे समजून घेतलेलं आहे। अथर्व चक्र या भागावरती एक वेगळं सेशन मी घेतलेलं आहे, तुम्हाला जर ते समजले नसेल तर तुम्ही ते समजून घेऊ शकता। ओके। तर त्यानंतरचा पुढचा मुद्दा तो म्हणजे काय, तर पुटिका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामुळे काय होते, अंडपेशीचा विकास होण्यास सुरुवात होते। तशाच पद्धतीने काय होते, ही विकसनशील पुटिका इस्ट्रोजन संप्रेरक स्त्रवते। त्यानंतर इस्ट्रोजनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तराची वाढ किंवा पुनर्निर्मिती होते आणि या दरम्यानच्याच कालावधीमध्ये या पुटिकेची पूर्ण वाढ होते। मग पित्तपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळेच अंडमोचन होते, म्हणजेच पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटते आणि त्यातून अंडपेशी बाहेर सोडला जातो आणि यालाच अंडमोचन असे म्हणतात। ओके। त्यानंतर काय होते, तर अंडाशयामध्ये फुटलेल्या रिकाम्या पुटिकेपासून प्रोजेस्टेरॉन निर्मिती करणारे पित्तपिंड तयार होते। प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्त्रवतात आणि या अंतःस्तरावर भ्रूणाचे रोपण होते। अंडपेशीचे फलन न झाल्यास पित्तपिंडाचे रूपांतर श्वेतपिंडात होऊन तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ही दोन्ही संप्रेरके काय होतात, स्त्रवणे बंद पडतात आणि ती स्त्रवणे बंद पडल्यामुळेच गर्भाशयाचा जो काही अंतःस्तर असतो त्याचा ऱ्हास होतो आणि तेथील उती आणि अफुलित अंडपेशी योनी मार्गाद्वारे रक्तस्रावाच्या रूपात बाहेर टाकली जाते। साधारणतः 5 दिवस हा रक्तस्राव सुरू राहतो, यालाच मासिक पाळी असे म्हणतात किंवा रजस्रावाचा काळ देखील म्हणतात, याला ब्लीडिंग फेज देखील म्हणतात। ओके। त्यानंतर काय होते, तर स्त्री गरोदर नसेल तर रजोनिवृत्ती येईपर्यंत दर महिन्याला असे अथर्व चक्र सुरू राहते। तर इथे आपला जो काही चौथा प्रश्न होता तो संपतो। आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 आणि तो काय म्हणतो की लैंगिक प्रजननातील मातापित्यांप्रमाणे नवीन जीव गुणधर्माबाबत साम्य दाखवते, हे विधान उदाहरणासह स्पष्ट करा। तर जे काही लैंगिक प्रजनन घडतं त्यामध्ये 2 युग्मक असतात आणि त्या 2 युग्मकांमुळेच काय होते, त्यांचे फलन होऊन भ्रूण बनते आणि त्या भ्रूणापासून बाळाची निर्मिती होते। ठीक आहे। पण या लैंगिक प्रजननातील माता पित्याप्रमाणेच नवीन जीव हा काय करतो, तर त्या माता पित्यांप्रमाणेच त्याच्यामध्ये गुणधर्म आहेत, त्यांच्यामध्ये सारखेपणा दाखवतो आणि हेच विधान आपल्याला इथे उदाहरणासह स्पष्ट करायचं आहे। ठीक आहे। तर त्यातील पहिला मुद्दा आहे लैंगिक प्रजनन 2 युग्मकांच्या साहाय्याने होते। एक युग्मक पित्याकडून येते तर दुसरे युग्मक मातेकडून आलेले असते। हे दोन्ही युग्मक काय कशाने बनलेले असतात, तर अर्धसूत्री विभाजनाने ते बनलेले असतात। ठीक आहे। या दोन्हींचे फलन झाले की युग्मनस तयार होतात। माता पित्यांकडून जी गुणसूत्रे येतात त्यातूनच त्यांचा DNA त्यांच्या नवीन संततीत जातो, त्यामुळे त्या नवीन जीवाचे गुणधर्म माता पित्यांप्रमाणेच असतात। लैंगिक प्रजननाची अनेक उदाहरणे हे दाखवून देतील की नवा जीव काही गुणधर्माबाबत साम्य दाखवतो आणि यालाच आपण आनुवंशिकता देखील म्हणतो, जे आपण पहिल्या पाठात पाहिलेलं आहे।
ओके, तर इथे आपला हा 5वा प्रश्न संपतो. आता आपण 6व्या प्रश्नाकडे वळूया. तर 6वा प्रश्न आहे नामनिर्देशित आकृत्या काढा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही नामनिर्देशित आकृती आहेत याच्यामध्ये तुम्ही आकृत्या तेवढ्या ॲक्युरेट म्हणजे तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला शक्य हव्या तितक्या शक्य ॲक्युरेट आकृत्या काढा. पण बऱ्याच वेळेला काय होतं, जर तुम्ही त्यांची लेबलिंग तुम्ही त्यांचे नावे व्यवस्थित दिला आहात, आकृती थोडेसे त्यांचे आकार थोडेसे बदललेले असले तरी सुद्धा तिथे मार्क दिले जातात. पण तुम्ही ट्राय करा की तुम्ही चांगल्या पद्धतीने बेस्ट अशी आकृती काढण्याचा प्रयत्न करा. ओके, तर पहिली आकृती आपल्याला मानवी पुरुष प्रजनन संस्थेची काढायची आहे, जी की तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. तर ते तुम्ही पहा आणि व्यवस्थितपणे त्यांच्या नावासह काढून घ्या. ठीक आहे, तर आता आपण पुढची आकृती पाहूया. पुढची आकृती म्हणजे काय, तर मानवी स्त्री प्रजनन संस्था आणि याची आकृती तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. त्यानंतर तिसरी आकृती आहे ते म्हणजे अथर्व चक्र. आणि तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जी आकृती दिली गेली आहे ती अगदी सोपी आहे, समजून घेण्यासाठी आणि त्याचे जी काही आकृती आहे ती काढण्यासाठी सुद्धा. त्यामुळे तुम्ही जर ही आकृती काढाल तर तुम्हाला हे सुद्धा सोपे जाईल. ठीक आहे, तर आता आपण पुढे वळूया. इथे आपला 6वा प्रश्न संपतो. आता आपण 7व्या प्रश्नाकडे वळूया. 7वा प्रश्न आहे नावे द्या. आपल्याला कशाची नावे द्यायची आहेत हे आता आपण पाहूया. तर आपल्याला पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध संप्रेरकांची नावे इथे लिहायची आहेत. तर पीयूषिकेतून स्रवणारी पुटिका ग्रंथी ज्याला आपण फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणतो आणि पित्तपिंडकारी संप्रेरक म्हणजेच ल्युटेनायझिंग हार्मोन म्हणजेच ICSH म्हणजेच आणि वृषणातून स्रवणारे टेस्टोस्टेरॉन हे पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित काय आहेत, संप्रेरके आहेत. पुढील आहे स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्रवली जाणारे संप्रेरके. आपण अथर्व चक्रामध्ये त्यांची नावे पाहिली होती आणि ती म्हणजे काय तर इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन. त्यानंतर पुढे आपल्याला जुळ्यांचे प्रकार लिहायचे आहेत. तर जुळ्यांच्या प्रकारांमध्ये काय काय येतात, तर एक युग्मजीव जुळे, सायमिक जुळे आणि द्वियुग्मजी जुळे. त्यानंतर दुसरे आहेत कोणतेही 2 लैंगिक रोग. तर यामध्ये येतात एड्स, सिफालिस, गोनोरिया असे बरेचसे लैंगिक रोग आपल्याला पाहायला मिळतात. ओके, तर इथे आपला 7वा प्रश्न संपतो. आता आपण 8व्या प्रश्नाकडे वळूया. 8वा प्रश्न आहे की दाम्पत्याला मुलगी होणार की मुलगा हे त्या दाम्पत्यातील पुरुषावर अवलंबून असते. या विधानाची काय करा, सत्यता असत्यता सकारण स्पष्ट करा. तर एखाद्या दाम्पत्याला एखाद्या कपलला काय त्याचे जे काही बाळ आहे की मुलगा होणार की मुलगी होणार हे त्या दाम्पत्यातील पुरुषावर अवलंबून असते. हे जे काही विधान आहे तर त्या विधानाची सत्यता असत्यता आपल्याला इथे सकारण स्पष्ट करायची आहे. ठीक आहे, तर याचे उत्तर आहे दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दाम्पत्यातील पुरुषांवर अवलंबून असते आणि हे विधान सत्य आहे. आपण हे विधान सत्य आहे असे म्हणत आहोत, मग त्यामागे काही पुरावे आहेत का, तर हो आहेत. पुढील आकृतीवरून स्पष्ट होईल की पुरुषांच्या शुक्रपेशी 2 प्रकारचे असतात. एक प्रकारच्या शुक्रपेशीत X गुणसूत्र असते तर दुसऱ्या प्रकारच्या शुक्रपेशीत Y गुणसूत्र असते. या उलट मातेच्या सर्वच अंडपेशीत X गुणसूत्र असतात. त्यामुळे जी शुक्रपेशी अंडपेशीचे फलन करेल त्यानुसार मुलाचे लिंग निश्चित होते. ओके, मग ती आकृती काय आहे तर ती तुम्ही पाहू शकता. तर मेल मध्ये म्हणजे पुरुषांमध्ये काय होते तर X आणि Y ही गुणसूत्रे आढळतात. मग त्यांच्या ज्या काही शुक्राणू असतील शुक्रपेशी असतील त्या सुद्धा X आणि Y अशा वेगवेगळ्या बनतील. तशाच पद्धतीने महिलांमध्ये म्हणजे स्त्रियांमध्ये काय होते XX ही गुणसूत्रे असतात. त्यामुळे त्यांचे जे काही अंडपेशी असतात ते फक्त X या गुणसूत्राने बनलेले असतात. मग समजा X गुणसूत्र असलेला जो काही शुक्राणू आहे तो काय केला या अंडपेशीला भेदला किंवा त्यांचे फलन झाले तर काय भेटेल आपल्याला XX भेटेल म्हणजेच आपल्याला मुलगी मिळेल. आणि जर Y जो काही गुणसूत्र आहे तो आणि या अंडपेशीचे फलन झाले तर जो काही मिळणारा बाळ आहे जो काही मिळणारा युग्मजन आहे तो काय बनेल मुलगा बनेल. ठीक आहे, तर पुढचा मुद्दा आपण आता समजून घेऊया. जर X गुणसूत्र असणाऱ्या शुक्रपेशीकडून अंडाशयाचे फलन झाले असेल अंडपेशीचे फलन झाले असेल तर मुलगी होते आणि जर Y गुणसूत्र असणाऱ्या शुक्रपेशीकडून फलन झाले तर मुलगा होतो. त्यामुळे पिता संततीचे लिंग ठरण्यास कारणीभूत असतो. ओके,
समजले तुम्हाला कशा पद्धतीने पुरुषच म्हणजे पिताच त्या एखाद्या बाळाचे लिंग ठरवण्यासाठी कारणीभूत ठरतात? तर आता आपण पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न आहे वनस्पतींमधील अलैंगिक प्रजनन, जे आपल्याला इथे स्पष्ट करायचं आहे. तर आपण अलैंगिक प्रजननामध्ये पाहिले होते की वनस्पतींमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला अलैंगिक प्रजनन होते. मग ते कोणत्या पद्धतीने होते हे आपण आता या उत्तरात समजून घेऊया. ठीक आहे. तर त्यातील पहिला मुद्दा आहे वनस्पतींमध्ये अलैंगिक प्रजनन निरनिराळ्या प्रकारचे शाकीय प्रजनन करून होतात. शाकीय प्रजनन म्हणजे काय? तर त्यांच्या शरीरावरती जे काही शाकीय भाग असतात तर त्या शाकीय भागांपासून नवीन सजीव म्हणजेच नवीन वनस्पतीची निर्मिती होते आणि त्या प्रजननालाच शाकीय प्रजनन असे म्हणतात. तर वनस्पतींची मुळे, खोड, पाने असे शाकीय अवयव ज्यावेळी प्रजनन करतात त्यावेळी त्याला शाकीय प्रजनन असे म्हटले जाते. गाजर, मुळा, बीट अशी मुळे शाकीय प्रजननाच्या साह्याने नवे रोप तयार करतात. तशाच पद्धतीने बटाटा, सुरण आणि इतर कंद यांच्यावरील मुकुलांच्या वाढीने प्रजनन करतात. मग गवत, ऊस अशी खोडे त्यांच्या पेरांवर मुकुलांची वाढ करून नवीन रोप तयार करतात. काही वनस्पती उदाहरणार्थ पानफुटी तिच्या पानांच्या कडांवरील मुकुलांच्या साह्याने प्रजनन करते. तर हे जे काही वनस्पती असतात ते काय करतात, ते जे काही शाकीय अवयव आहेत ते शाकीय अवयवांच्या मदतीने शाकीय प्रजनन करतात आणि त्यांच्यामध्ये काय होते तर त्यांच्यामध्ये बटाटा, सुरण किंवा इतर जे काही कंद आहेत त्यांच्या वाढीने काय होते तर मुकुलांची वाढ करून ते नवीन रोप तयार करतात. तशाच पद्धतीने काही वनस्पती आहेत ज्यांच्यामध्ये पानफुटी असेल तर त्या पानफुटीच्या पानांच्या कडांवरती मुकुल असतात आणि त्या मुकुलांच्या साह्याने पानफुटी हे वृक्ष काय करतात प्रजनन करीत असतात. ठीक आहे. तर आपण वनस्पतींमध्ये कशा पद्धतीचं अलैंगिक प्रजनन घडते हे आपण पाहिलेले आहे. तर इथे आपला 9वा प्रश्न संपतो. आता आपण 10व्या प्रश्नाकडे वळूया. 10वा प्रश्न आहे भाडोत्री मातृत्व, काचनलिकेतील फलन, वीर्य पेढी इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान मानवास उपयुक्त ठरेल या विधानाचे समर्थन करा. आणि याचे उत्तर आहे काही दाम्पत्यांना मूल हवे असून होत नाही. अशा वेळी माता किंवा पिता शरीरात किंवा प्रजनन क्षमतेत काही दोष असू शकतो. अशा वेळी भाडोत्री मातृत्व, वीर्य पेढी किंवा IVF यांसारखी आधुनिक तंत्रणे वापरली जातात. स्त्रीच्या बाबतीमध्ये काय अडचणी असू शकतात तर तिची मासिक पाळीमध्ये अनियमितता असेल, अंडपेशी निर्माण होत नसेल किंवा अंडनलिकेत किंवा गर्भाशयाच्या रोपण क्षमतेतील अडथळे इत्यादी कारणामुळे आपत्ती प्राप्ती होऊ शकत नाही. तशाच पद्धतीने पुरुषांमध्ये देखील बऱ्याचशा अडचणी असतात आणि त्यांच्यापैकी महत्वाच्या अडचणी म्हणजे काय तर त्यांच्या वीर्यामध्ये शुक्रपेशींचा पूर्णपणे अभाव असतो. शुक्रपेशींची मंद हालचाल असते. शुक्रपेशीमध्ये विविध व्यंग असतात. म्हणजेच काय तर त्या शुक्रपेशींना 2 डोके असू शकतात, त्यांना 2 शेपट्या असू शकतात, काही शुक्रपेशींना शेपटीच नसू शकते. अशा पद्धतीचे वेगवेगळे व्यंग त्यांच्यामध्ये आढळू शकतात. मग वंध्यत्व येऊ शकते. पण आधुनिक वैद्यक तंत्रज्ञानामुळे आता या अडचणीवर मात करता येते. यासाठी पुढील उपाय करता येतात. त्यातील पहिला उपाय म्हणजे काय तर भाडोत्री मातृत्व. तर ज्या स्त्रीमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसते, ज्या स्त्रियाच्या गर्भाशयाच्या अंतःस्तरामध्ये ती काय करू शकत नाही, भ्रूण रोपण करू शकत नाही, अशा स्त्रियांना भाडोत्री मातृत्व ही उपचार पद्धती वापरता येते. तर या पद्धतीत जिला मातृत्व हवे अशा स्त्रीच्या अंडाशयातून अंडपेशी बाहेर काढण्यात येते. या अंडपेशीचे काचनलिकेत त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशीचा वापर करून त्याचे फलन घडवून आणले जाते आणि यातून तयार झालेला भ्रूण दुसऱ्या मातेमध्ये रोपण केला जातो. तर जशा पद्धतीने काचनलिकेतील फलन ही प्रक्रिया घडते तशा पद्धतीने ही प्रक्रिया केली जाते. पण तयार होणारा जो काही भ्रूण आहे तो भ्रूण मात्र काय केला जातो तर तो भ्रूण दुसऱ्या महिलेमध्ये काय केला जातो रोपण केला जातो. यालाच आपण भाडोत्री मातृत्व म्हणतो. त्यानंतर पुढील प्रकार आहे ज्यामुळे काय होईल, त्यामुळे त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काय होईल तर ज्या निसंतान आपत्यांना काय होईल संतती प्राप्ती होईल. ठीक आहे. तर काचनलिकेतील फलन यामध्ये काय होते अंडपेशी आणि शुक्रपेशी यांचे फलन काचनलिकेमध्ये घडवून आणले जाते. या फलनातून तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्री गर्भाशयात रोपण केला जातो. शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे इत्यादी कारणामुळे अपत्य होत नसेल तर IVF
हे तंत्र वापरून अपत्य प्राप्ती करता येते। तर यामध्ये काय केले जाते तर अंडपेशी आणि शुक्रपेशी यांचे काच नलिकेमध्ये फलन घडवून आणले जाते आणि त्या फलनातून जो काही भ्रूण होतो तर तो भ्रूण योग्य वेळी त्या दाम्पत्याच्या स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो। शुक्रपेशीचे अल्प प्रमाण असल्यामुळे किंवा अंडपेशीच्या अंडनलिकेमध्ये काहीतरी अडथळे असल्यामुळे त्यांचे रोपण होत नसते, त्यामुळे त्यांना काय होत नाही, त्यांची गर्भधारणा होत नाही। तर अशा दाम्पत्यामध्ये काय होते, अपत्य प्राप्तीसाठी IVF हे तंत्र वापरले जाते। ठीक आहे। त्यानंतर पुढील संकल्पना आहे वीर्यपेढी। वीर्यपेढी म्हणजे काय तर जर पुरुषांमध्ये शुक्राणू निर्मिती होत नसेल किंवा त्यांचे प्रमाण कमी असेल तर अशा दाम्पत्यांना वीर्यपेढीचा लाभ घेऊन अपत्य प्राप्ती करता येते। वीर्यपेढीमध्ये आरोग्यपूर्ण दात्यांकडून सखोल शारीरिक आणि इतर तपासण्यानंतर त्यांनी स्खलित केलेले वीर्य साठवून ठेवले जाते। या वीर्यपेढीतले वीर्य वापरून IVF तंत्राने भ्रूणाची निर्मिती करता येते। जर समजा आपल्याकडे जशा पद्धतीने ब्लड बँक्स असतात तशाच पद्धतीने काय असतात, स्पर्म बँक्स असतात, ज्यांना आपण वीर्यपेढी किंवा सिमेन बँक देखील म्हणतो। तर बऱ्याच वेळेला काय होते, पुरुषांमध्ये शुक्राणूची निर्मिती होत नाही। मग अशा प्रसंगी त्या दाम्पत्याला जर मूल हवे असेल तर ते दाम्पत्य काय करतात तर या वीर्यपेढीमध्ये जातात आणि त्यांच्या इच्छेनुसार ते काय करतात, वीर्यपेढीमध्ये जे काही आरोग्यपूर्ण दात्याकडून म्हणजे त्या वीर्यपेढीमध्ये जो काही वीर्य देणारा किंवा शुक्राणू देणारा दाता आहे त्याची सखोल अशी काय केली जाते, शारीरिक आणि इतर तपासण्या केल्या जातात। मग त्याने स्खलित केलेले जे काही वीर्य आहे ते साठवून ठेवले जाते आणि या वीर्यपेढीतले वीर्य वापरून IVF तंत्राने भ्रूणाची निर्मिती करण्यात येते। ओके। तर त्यानंतर इथे आपला जो काही 10वा प्रश्न आहे तो संपतो। आता आपण 11व्या प्रश्नाकडे वळूया। 11वा प्रश्न आहे वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन प्रक्रिया आकृतीसह स्पष्ट करा। तर जशा पद्धतीने मानवामध्ये लैंगिक प्रक्रिया घडते तशाच पद्धतीने वनस्पतींमध्ये सुद्धा काय होते, हे लैंगिक प्रजनन घडते। तर याचे स्पष्टीकरण आपल्याला आकृतीसह लिहायचं आहे। ठीक आहे। तर पहिला मुद्दा आहे तो म्हणजे काय तर वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन फुलांच्या साहाय्याने होते। दुसरा मुद्दा म्हणजे काय, पुमंग आणि जायांग हे फुलातील अनुक्रमे नर आणि मादी भाग आहेत। ठीक आहे। तर स्त्री केसराच्या प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजने भ्रूणकोश तयार होता। त्यात एक गुणित अंडपेशी आणि एक द्विगुणित ध्रुवीय केंद्रके असतात। मग त्यानंतर काय होते तर परागीभवन क्रियेने परागकोशातील परागकण स्त्री केसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होऊन तिथे अंकुरण होतात। त्यामुळे त्यात 2 पुंयुग्मके आणि एक दीर्घ परागण नलिका तयार होते। 2 पुंयुग्मक वाहून नेणारी परागनलिका कुक्षीवृंता मार्ग बीजांडातील भ्रूणकोशात पोहोचते। तिथे परागनलिकेचे अग्र फुटून पुंयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात। परागीभवन क्रियेने काय होते तर परागकोशातील परागकण स्त्री केसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होऊन तिथे त्यांचे अंकुरण होतात। यामुळे त्यात 2 पुंयुग्मके आणि एक दीर्घ परागनलिका तयार होते। 2 युग्मक वाहून नेणारी परागनलिका काय करते, कुक्षीवृंता मार्गाद्वारे बीजांडातील भ्रूणकोशात पोहोचते। तिथे परागनलिकेचे अग्र फुटून पुंयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात आणि तिथेच काय होते, द्विफलन घडते। यातील एक पुंयुग्मक काय करतो, अंडपेशीशी संयोग पावतो आणि द्वियुग्मक युग्मजनज तयार होतो। या क्रियेला फलन म्हणतात। आणि तशाच पद्धतीने दुसरे जे काही पुंयुग्मक आहे 2 ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावून भ्रूणकोश तयार होतो। या प्रक्रियेत 2 पुंयुग्मक भाग घेतात म्हणून याला द्विफलन असे म्हणतात। आणि फलन झाल्यानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडाशयाचे रूपांतर मात्र फळात होते। या बीजांकुरण झाल्याने नवीन रोपटे तयार होते। अशा रीतीने वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन होत असते। ठीक आहे। तर इथे आपला 11वा प्रश्न संपतो। आता आपण काय करूया तर आता आपण पाठातील दिले गेलेले जे काही प्रश्न आहेत ते पाहायला सुरुवात करूया। ठीक आहे। तर बऱ्याच वेळेला काय होते की आपण स्वाध्यायाचे जे काही प्रश्न आहेत ते पाहतो, पण परीक्षेला पाठामध्ये जे काही प्रश्न आपल्याला सरावासाठी दिलेले असतात किंवा तुम्हाला माहिती आहे का या संदर्भाखाली दिलेले असतात
ते परीक्षेला येऊ शकतात. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न देखील फार महत्वाचे आहेत. ठीक आहे, तर आता आपण ते प्रश्न पाहायला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक 22 वरती कशा पद्धतीने कोणते कोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत हे आपण आता अगोदर पाहूया. त्यातील पहिला प्रश्न आहे, सजीवातील महत्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत? आणि याचे उत्तर आहे, सजीवात श्वसन, रक्ताभिसरण, पोषण, उत्सर्जन, प्रतिसाद आणि संवेदन अशा महत्वाच्या जीवन प्रक्रिया आहेत. तर आपल्या महत्वाच्या जीवन प्रक्रिया ज्याला आपण लाईफ प्रोसेसेस म्हणतो, आणि या जर प्रक्रिया घडल्या नाही तर आपलं अस्तित्व असणार की नसणार यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाऊ शकतो. ठीक आहे, तर आता आपण पुढील प्रश्न पाहूया. शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत? आणि याचे उत्तर आहे, आहारातून पचनाने तयार झालेले अन्न घटकांचे ऑक्सिडीकरण होण्यासाठी श्वसन आणि रक्ताभिसरण या जीवन प्रक्रिया आवश्यकता आहेत. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे तो म्हणजे काय, तर पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत, त्यामध्ये काय फरक आहे? तर पेशी विभाजन हे आपण पूर्वीच्या पाठामध्ये म्हणजेच जो काही तुमचा दुसरा पाठ आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे समजून घेतले होते. पण इथे देखील आपल्याला या पेशी विभाजनाचा संदर्भ येणार आहे किंवा इथे देखील या पाठामध्ये सुद्धा आपण बऱ्याच वेळेला पेशी विभाजन कशा पद्धतीने घडते आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी घडते हे आपण पाहिलेले आहे. तर आता आपण याचे उत्तर पाहूया. पेशी विभाजनाचे दोन प्रमुख प्रकार आहेत. पहिले म्हणजे सूत्री विभाजन आणि दुसरे म्हणजे अर्धसूत्री विभाजन. सूत्री विभाजन प्रकारात गुणसूत्रांची संख्या बदलत नाही. एका जनक पेशीपासून काय होतात तर 2 जन्यपेशी तयार होतात. तर या उलट अर्धगुणसूत्री विभाजनात काय होते, गुणसूत्रांची संख्या निम्मी होते. एका जनक पेशीपासून 4 जन्यपेशी तयार होतात. कशामध्ये? अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये. ठीक आहे, त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पेशी विभाजनात गुणसूत्रे कोणती भूमिका बजावतात? तर जनक पेशीतील डीएनए गुणसूत्रांच्या साहाय्याने जन्य पेशीमध्ये जातो. अनुवंशिक गुणधर्म पुढच्या पिढीत नेण्याची भूमिका गुणसूत्रे बजावतात. यालाच काय म्हटले जाते तर डीएनए आणि गुणसूत्रे हे महत्वाचं कार्य पेशी विभाजनामध्ये बजावत असतात. प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय? तर प्रजाती टिकून राहणे म्हणजे त्या प्रजातीने यशस्वी प्रजनन करून स्वतःसारखी संतती निर्माण करणे, जेणेकरून ती प्रजाती स्वतःचे अस्तित्व टिकवून राहील. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे काय, तर एका सजीवापासून तयार झालेल्या त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हा जनुकीय दृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवासारखा असतो का? तर याचे उत्तर आहे नाही. एकाच सजीवापासून तयार झालेला त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हा जनुकीय दृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवासारखा नसतो. कारण प्रत्येक पेशी विभाजनाच्या वेळी काय होते, समजातीय गुणसूत्रांमध्ये पारगती होते, ज्याला आपण पुनःसंयोजन म्हणतो ते होते, ज्याला आपण रिकॉम्बिनेशन म्हणतो ती प्रक्रिया घडते आणि त्यामुळे जनुकांचा पुनःसंयोजन होते आणि या कारणाने निर्माण होणारा जो काही सजीव आहे तो वेगळा होतो. आणि अलैंगिक प्रजननाने निर्माण होणारा सजीव मात्र जनुकांप्रमाणेच काय असतो, तंतोतंत साम्य दाखवतो. कारण त्यांच्यामध्ये अर्धगुणसूत्री जे काही विभाजन आहे ते होत नाही आणि तशाच पद्धतीने त्यांच्यामध्ये पुनःसंयोजन देखील होत नाही. ठीक आहे, एवढे समजले तुम्हाला? तर आता पुढचा प्रश्न पाहूया आता. एकाच प्रजातीच्या 2 सजीवांमध्ये तंतोतंत साम्य असणे किंवा नसणे हे कशावर अवलंबून असते? तर प्रजनन लैंगिक प्रकारचे आहे की अलैंगिक प्रकारचे आहे? गुणसूत्रांमध्ये पारगती होते किती होते, जनुकांचा पुनःसंयोजन कितपत होतो यावर साम्यभेद अवलंबून असतात. जनुकांचं पुनःसंयोजन होत असल्याने सहसा काय होते, तंतोतंत साम्य आढळत नाही. मात्र एक युग्मजी जुळ्यात तंतोतंत साम्य दिसते कारण ते एकाच पेशीचे 2 तुकडे असतात. आपण सेशन मध्ये आपला जो काही पाठ आहे त्यामध्ये ते समजून घेतलेले आहे. ठीक आहे, तर प्रजनन या प्रक्रियेत गुणसूत्रांचे विभाजन होते. पेशी विभाजन या प्रक्रियेनेच नवी युग्मके तयार होतात. याच युग्मकांच्या फलनानंतर नवा जीव निर्माण होतो. लैंगिक प्रजननाच्या पद्धतीत या सर्व क्रिया पेशी विभाजनानेच घडतात. अलैंगिक प्रजनन हे देखील पेशीच्या विभाजनानेच होते. तर आता आपण पुढील प्रश्नावरील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 26 वरील हे प्रश्न आहेत. तर त्यामध्ये आपल्याला विचारले गेले आहे की स्त्री युग्मक आणि पुंयुग्मक जर द्विगुणित असते तर काय झाले असते?
तर अर्धगुणसूत्री विभाजनाने काय होते, स्त्री युग्मक आणि पुंयुग्मक हे काय होतात, तर एकगुणी होतात. आणि तर एकगुणित झाल्यामुळे जो काही निर्माण होणारा युग्मनज आहे तो कसा असतो, द्विगुणी असतो. पण जर द्विगुणित युग्मकांचे फलन झाला चतुर्गुणी, म्हणजे जो काही युग्मनज आहे तो चतुर्गुणी बनला असता निर्माण होईल, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात काय होईल, विकृती निर्माण होईल, गुणसूत्रांची संख्या देखील नियंत्रणित राहणार नाही. त्यामुळेच ह्या स्त्री युग्मक आणि पुंयुग्मकाचे काय होते, तर अर्धगुणसूत्री विभाजनाने त्यांचा मध्ये विभाजन घडून ते जे काही युग्मक आहेत ते काय होतात, तर ते एकगुणित बनतात. निसर्गात अर्धगुणसूत्री विभाजनाने पेशी विभाजित झाल्याच नसत्या तर काय झाले असते, तर अर्धगुणसूत्री विभाजन झाले नसते तर स्त्री युग्मक आणि पुंयुग्मक द्विगुणित झाले असते आणि त्यामुळे काय झाले असते हे आपण पूर्वीच्या प्रश्नामध्ये पाहिलेलेच आहे. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आहे, रासायनिक नियंत्रणाद्वारे कोणकोणती संप्रेरके मानवी प्रजनन संस्थेची कार्य नियंत्रित करतात. बरेचसे रासायनिक नियंत्रण आपल्या शरीरामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या संस्थांमार्फत केले जाते आणि त्यापैकी एक म्हणजे संप्रेरक संस्था. तर याच्यामध्ये पियुषिका या अंतःस्रावी ग्रंथीमधून काय होते, तर FSH आणि LH ही संप्रेरके तयार होतात. आणि LH हे संप्रेरक पुरुषांमध्ये ICSH या नावाने संबोधले जाते कारण त्या संप्रेरकाची अभिक्रिया पुरुष शरीरात वेगळी असते. तसेच अंडाशयातून आणि वृषणातून अनुक्रमे स्त्रीत्वास पूरक आणि पुरुषत्वास आवश्यक असलेली संप्रेरके तयार होत असतात. ही संप्रेरके पुढील प्रमाणे असतात. टेस्टोस्टेरॉन हे वृषणातून स्त्रवणारे संप्रेरक पुरुषत्वाला कारणीभूत असते. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन अंडाशयातून स्त्रवणारी स्त्री शरीरातील संप्रेरके आहेत आणि या संप्रेरकामुळेच काय होते, स्त्रीच्या शरीरातील स्थित्यंतरे, मातृत्व इत्यादी नियंत्रित केले जातात. तर आतर्प चक्र ही सुद्धा प्रक्रिया बऱ्याचशा संप्रेरकांमार्फत काय केली जाते, नियंत्रित ठेवली जाते. ठीक आहे. तर तशाच पद्धतीने काय टेस्टोस्टेरॉन आणि स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन ही संप्रेरके वयात येतानाचे शारीरिक बदल घडवून येण्यास कारणीभूत ठरतात, ज्याला आपण सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स म्हणतो. ओके. तर त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे तो म्हणजे काय, तर लग्नाच्या वेळी मुलीचे वय किमान 18 व मुलाचे वय किमान 21 वर्ष असावे या कायद्याचे काय महत्व आहे. तर आपल्याकडे लग्न करण्यासाठी वयाचे निर्बंध आहे, वयाची अट आहे आणि मग त्या कायद्याचं काय महत्व आहे असं इथे आपल्याला विचारले गेलं आहे. आणि याचे उत्तर आहे की मुलीच्या शरीराची वय वर्ष 18 होईपर्यंत पूर्ण वाढ होत नसते. ती मुलगी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या काय असते, सक्षम झालेली नसते. त्यामुळे लग्न आणि गर्भधारणा या क्रिया तिच्या शरीरासाठी योग्य नसतात. तसेच मुलाची जी काही वाढवय वर्ष 21 वर्षापर्यंत पूर्ण झालेली नसते, म्हणून लग्नाच्या वेळी मुलीचे वय 18 किमान 18 व मुलाचे वय किमान 21 असावे असा कायदा आहे. तर इथे आपले पृष्ठ क्रमांक 26 वरील जे काही प्रश्न उत्तरे होती ती संपतात. आता आपण पुढील पृष्ठावरची काय पाहूयात, प्रश्न उत्तरे पाहूयात. ठीक आहे. तर पृष्ठ क्रमांक 31 वरील हे प्रश्न आहेत. त्यातील पहिला प्रश्न आहे, भ्रूणाची पूर्ण वाढ झाल्यानंतर मातेच्या पियुषिका ग्रंथीतून कोणते संप्रेरक स्त्रवण्यास सुरुवात होते. आणि याचे उत्तर आहे ऑक्सिटोसिन हे संप्रेरक भ्रूणाची पूर्ण वाढ झाल्यानंतर मातेच्या पियुषिका ग्रंथीतून स्त्रवण्यास सुरुवात होते आणि त्यामुळेच काय होतं, जी काही गर्भाशय आहे तो आकुंचन पावायला सुरुवात होते आणि तिथून त्या बाळाचा जन्म होतो. ओके. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, या संप्रेरकामुळे स्त्रीच्या प्रजनन संस्थेतील कोणता अवयव अंकुचन पावण्यास सुरू होऊन बाळाचा जन्म होण्यास मदत होते. आणि याचे उत्तर आपण आत्ताच पाहिले की या संप्रेरकामुळे स्त्रीच्या प्रजनन संस्थेतील गर्भाशय हा अवयव अंकुचन पावण्यास सुरू होऊन बाळाचा जन्म होण्यास मदत होते. तर गाईज इथे तुमच्या पाठातील प्रश्न उत्तरे असतील किंवा तुमचा जो काही स्वाध्याय आहे तो संपतो. जर तुम्हाला या पाठाबाबत काही अडचण असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट करून कळवा. तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या निश्चितपणे सॉल्व्ह करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि तशाच पद्धतीने जर तुम्हाला या पाठावरती पर्सनली काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यासाठी तुम्ही आमचे जे काही वेगवेगळे सोशल मीडिया साइट्स आहेत, ज्यामध्ये मग आमचं टेलिग्राम चॅनल असेल किंवा इंस्टाग्रामचं ऑफिशियल अकाउंट असेल, तर तिथे तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता आणि तशाच पद्धतीने तिथे तुम्ही आम्हाला प्रश्न देखील विचारू शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला आजचं सेशन व्यवस्थितपणे समजला असेल आणि तशाच पद्धतीने आवडला देखील असेल. तर जर तुम्हाला हा सेशन आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्सशी शेअर करा
आणि तुमच्या या सेशन बद्दल ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कॉमेंट करत जा. ओके, तर भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा. काळजी घ्या. बाय. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.